अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार मतदारसंघात सत्ता पक्षातीलच भाजप नेते आणि कार्यकर्ते आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत। अमरावतीच्या कामगार कल्याण विभाग कार्यालयात गुरुवारी बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन करत कडू यांचा निषेध व्यक्त केला। चांदूर बाजार इथं बच्चू कडू यांनी बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण आणि बांधकाम कामगारांना आवश्यक सामुग्री वाटपाचा कार्यक्रम घेतला होता। मात्र शासनाचा कार्यक्रम असतानाही बच्चू कडू यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा केला। या ठिकाणी हजारो मजूर आले असताना त्यांना उन्हात उभं राहावं लागलं। त्यांच्यासाठी पाण्याची सुद्धा सोय केली नव्हती। तर 180 मजुरांना किट वाटप असताना 4000च्या वर मजूर तिथं आले। तर बच्चू कडू स्वतः या कार्यक्रमात उशिरा दाखल झाल्याने या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी येऊन राडा घालत बच्चू कडू यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते। गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या कामगार कल्याण विभागात धाव घेऊन बच्चू कडू यांनी कामगारांची गैरसोय केल्याचा आरोप केला। चांदूर बाजार तालुक्यातील बांधकाम कामगारांना सामुग्री वाटपाच्या नियमबाह्य कार्यक्रमाची चौकशी करण्याची मागणी यावेळी भाजपने केली। ह्या ज्या राजमिस्त्रीच्या या किट वाटप केले जातात, या किट वाटप या कामगार आयुक्तांच्या म्हणजे दिरंगाईमुळं किंवा आमदाराच्या दबावामुळं या सार्वजनिक ठिकाणी वाटल्या जातात आणि सेतू जे आहे त्या सेतूतूनही एकाच सेतूतून जो आमदारांचे पी आहे त्या सेतूमधून ते ऑनलाईन केल्या जाते आणि 1235 रुपये लोकांकडून उकळले जातात। दुसरी गोष्ट, आपल्या आमदारांच्या दबावाखाली बच्चू कडू या आमच्या मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या दबावाखाली हे सर्व डिपार्टमेंट काम करत आहे आणि आतापर्यंत म्हणजे CSR फंडमधून जे जेवणाचे डबे वाटप केले जात होते वीटभट्टी कामगारांसाठी, ते सुद्धा प्रहारच्या कार्यालयातून वाटप केले जात होते। त्यालाही आम्ही पायबंद म्हणजे घालायला भाग पडलं। आणि आता काल जे झालं, काल 180 किट वाटप करायच्या होत्या आणि पहाटे 4 वाजतापासून लोक तिथे हजर असताना म्हणजे त्या चेंगराचेंगरीत काही लोकांच्या गळ्यातले चेन गेल्या। म्हणजे 50-50 एकराच्या शेतकऱ्यांना तिथं किट वाटप केले जातात आणि खरे लाभार्थी याच्यापासून वंचित आहेत। आणि सगळे काय राजमिस्त्री काय आपल्या चांदूर बाजार तालुक्यात अचलपूर मतदारसंघातच जन्माला आले का अशी शंका येते। आणि हे एकतर पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयातून या एजन्सीच्या माध्यमातून वाटप केलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आज तो तिथे परत पुन्हा एकदा वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे, तो रद्द करण्यात यावा आणि तो पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत स्तरावरून वाटप करण्यात यावा अशी आमची मागणी आहे।